डिफिकल्ट ट्रॉफिक आहे, थोडी लेफ्टला घ्या गाडी, घ्या लेफ्टला अजून. आता इथं बघा डिस्टन्स बघा त्या टू व्हीलरवाल्यामध्ये आणि आपल्यामध्ये. ठीक आहे, आता आपली गाडी थोडीशी राईटला घ्या, बोनटचा अंदाज घ्या, तिचा बघा तिथे बघा थोडा एक्सिलेटर द्या नॉर्मली बॉस, थोडंसं रेस द्या रेस, थोडं रेस द्या, व्हेरी गुड रेस द्या, अजून थोडं रेस. गाडी बंद झाली आपली का? कारण क्लच सुटला गेला, थोडा परत क्लच सोडा लवकर, थोडा क्लच परत बघा. हे टू व्हीलरवाले समोरच येणार आपल्या, रेस द्या रेस. हां चला घ्या लेफ्टला. काय माहिती आहे का, हे वन वे नाही आहे. बरेच जणांना वाटतं की आपण रॉंग साईडनं चाललो आहे, पण ॲक्च्युली लर्निंग मित्रांनो आपण रॉंग साईडनी नाही जाते, आपण बरोबर साईडने चाललो आहे. कारण हा वन वे नाही आहे, हा टू वे रस्ता आहे. अलग लक्षात. हा बघू शकताय बसवाले, हे पूर्ण लाईन आहे ना, हे चुकीच्या पद्धतीनं लोक आधे बघा टू व्हीलरवाले बघा ना, तरी असेच आडवे घुसतात. हे काय बोलायचं, ट्रॉफिक ह्या अशा लोकांमुळे होते आणि शिस्तभंग आणि पुण्याचं नाव डॅमेज केलं जातं. PMT वाल्यांना तर काय बोलायलाच नको आहे. सोडा क्लच सोडा. चला, तर मी एवढं सांगेन लर्निंग मित्रांनो, तुम्ही शिस्तबद्ध लोकांना लावायला जाऊ नका. तुम्ही फक्त स्वतःची ड्रायव्हिंग स्किल डेव्हलप करायला जा. आता बघा बरेच जण म्हणतील वन वे होता, आता हे बघा हे गाड्या येडेत का इकडनं जाणाऱ्या, बघू शकताय ना पूर्ण जाम केली. ही 2 लाईन केली, एक लाईन असायला हवी आहे. चला सोडा क्लच सोडा बॉस. काय बोलायचंय, चला. फक्त माझं एकच म्हणणं आहे ॲक्च्युली लर्निंग मित्रांनो, पण आपल्या सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की आपली ड्रायव्हिंग स्किल परफेक्ट ठेवा. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही ड्रायव्हिंग करताय ना, तर एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, ड्रायव्हिंग स्किल परफेक्टनेशन. आपल्या गाडीला व्यवस्थित पद्धतीनं ठेवायचं असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग स्किलच तुम्हाला डेव्हलप केली पाहिजे.